आपण वेळोवेळी वारंवार सूचना देतोय, 2 षटक आहेत. सलामीचे बॅटर मैदानात. या ठिकाणी सलामीची जोडी दीपक वाघे आणि कैलाश. रितेश पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय. चेंडू जातोय सीमारेच्या दिशेला आणि चेंडू जातोय हा चौकाराच्या दिशेने. चौकार पंच चौकार घोषित करतायत. पहिल्या चेंडूवरती चौकार. मागच्या सामन्यात आपण पाहिलं होतं की दीपक वाघे गुहागरचा टायगर म्हणावं लागेल, चांगली विस्फोटक फलंदाजी करणारा फलंदाज आहे. सुप्रीमो चषक खेळणारा फलंदाज निश्चितपणे. एक मित्रांनो, तुम्हा आम्हा सगळ्यांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे, जेव्हा आपल्यासारखा एखाद्या वाढीव मर्यादित खेळणारा खेळाडू सुप्रीमी सारख्या एका मोठ्या बलाढ्य सामना स्पर्धेमध्ये जेव्हा सहभागी होतो, ही एक मोठी बाब असते, आनंदाची बाब असते. आणि खऱ्या अर्थाने दीपक वाघे आज या स्पर्धेमध्ये चांगलं पुरागमन करतोय. मागच्या सामन्यात वादळी खेळी आपण त्याच्या फलंदाजीतून पाहिली होती. सामन्याला वेळ नको आहे बघा, मागेच सांगितलंय, थोडंसं फास्ट मध्ये घेऊया. दुसरा चेंडू, पुन्हा एकदा प्रहार निश्चितपणे झालाय. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. षटकार. काय फलंदाजी म्हणावी लागेल, चांगला अचूक मारा घेतला. 2 चेंडू, धावसंख्या झाले 10. सुरू असलेला आपण सामना चंडिका केरे संघाचं मागच्या सामन्यातील आपण प्रदर्शन पाहिलं असेल. अजरवीर संघाला त्यांनी तंबूत परतवलं होतं. बाबरवाडी संघ या ठिकाणी उपस्थित झालाय. कर्णधार आपण शिवशक्ती संघाचा कर्णधार, शिवशक्ती संघ. एक धाव. पुढील चेंडू. नाणेफेक साठी आलेत. आपण नाणेफेक करून घ्यायचंय. महेश दादा वीर नाणेफेक करून घ्यायचंय फास्ट मध्ये. शिवशक्ती विरुद्ध बाबरवाडी तवसाळ यांच्या दरम्यानचा महत्वाचा सामना आहे पहिल्या गटातील. धावसंख्या पोचले 13 वरती. पहिलं षटक भातगाव संघानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. बघा, भातगाव संघाला विनंती आहे, ह्या सामन्यानंतर लगेचच केवळ 1 मिनिटामध्ये आपलं क्षेत्ररक्षण सजलं पाहिजे, अशा तयारीत राहायचंय. आणि हा जातोय चौकार. काय फलंदाजी आहे. मी म्हटलं होतं दीपक वाघे एक विस्फोटक फलंदाजी करण्यात यशस्वी असणारा फलंदाज आहे. चांगला अनुभव आहे, त्याच्याकडे क्षमता आहे, प्रतीक्षा आहे की मी चौकार आणि षटकार करण्याची हिंमत आहे. चेंडू घ्यायचाय महेशवीर, चेंडू घ्यायचाय. काय चेंडू टाकलाय, गेलाय गावाकडे आणि हा जातोय शिबारेषे बाहेर. षटकार. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढली. धावसंख्या होते 23-23. दीपक वाघे किती झाले. टीम मीटिंग नको, आपल्याला फास्ट मध्ये घ्यायचं. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या आणि संघातर्फे दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज प्रितेश रामबाडे. सामन्याला सुरुवात होईल. स्ट्राईकला नवीन फलंदाज, कृपया नाव. अभि. चांगला असा हलकासा कट केलाय. 1 धाव पूर्ण केले आणि समाधान मानते. कारण कल्पना आहे दीपक वाघे स्ट्राईकला जाणे गरजेचं आहे. कारण दीपकच्याकडे शब्द आहे की मी निश्चितपणे चौकार षटकार मारू शकतो. कारण आतापर्यंत 23 धावा ह्या दीपक वाघेंच्या वैयक्तिक आहेत. धावसंख्या झाले 24. आणि हा पंच नोचा इशारा करतायत. एक अतिरिक्त धाव निश्चितपणे संघाच्या खात्यात वाढते. धावसंख्या होते 25.
26 सॉरी पुढचा सामना पुढचा चेंडू लेग बाईटच्या स्वरूपात पंच एक धाव घोषित करतायत निश्चितपणे. यानंतरचा जो सामना होणार आहे तो बाबरवाडी विरुद्ध शिवशक्ती भातगाव. एक तगडा सामना चित्तथरारक सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांचा टॉच या ठिकाणी झालाय सामन्याला आणि चेंडूला फेकलाय समालोचक कक्षामध्ये. या ठिकाणी जीवितहानी होण्याची शक्यता होती परंतु काय या ठिकाणी फटका काय लागलाय नाही परंतु निश्चितपणे हा षटकार जातोय. चांगली फलंदाजी या षटकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या झाली 33. पुढचा चेंडू प्रितेश रांबड यांचा काय फलंदाजी केले पाहूया आणि हा चांगलं क्षेत्ररक्षण केलंय चेंडूला अडवलाय. 2 धावा या ठिकाणी निश्चितपणे पूर्ण झाल्यात. दुसरं षटक आहे 2 षटकांच्या सामन्यात महत्वाचं षटक आहे अंतिम षटक आहे. उर्वरित चेंडू शिल्लक आहे पाहूया. 2 चेंडू शिल्लक या 2 चेंडूवरती कशा प्रकारची फलंदाजी होणार आहे. आक्रमक फलंदाजी होईल का की गोलंदाजी आपल्या गोलंदाजी चांगलं नियंत्रण दाखवेल का परंतु हा काहीसा नो चेंडू पुन्हा एकदा पंच लोचा इशारा करतायत. कल्पना गोलंदाजीचं नियंत्रण चुकलंय. फ्री हिट लागू होते फलंदाजाला. दीपक वाघे अर्थातच वंडर बॉय गुहागर आणि चांगली फलंदाजी करण्यासाठी माहीर असणारा एक चांगला दांडगासा खेळाडू आहे आपण पाहतोय. मागील सामन्यात देखील आणि म्हटल्याप्रमाणे पुन्हा एकदा टाकले शिवारेषे बाहेर पेटवून दिलाय षटकार आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या निश्चितपणे वाढते. धावसंख्या होते 42-42. 42 अशी धावसंख्या आतापर्यंत सर्वाधिक धावसंख्या 2 षटकातील. मागील सामन्यात देखील तांबडवाडी संघाने आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या 63 नोंदवली होती. पुन्हा एकदा दुसऱ्या षटकात 2 षटकांच्या सामन्यामध्ये तोच सर्व स्कोर पुन्हा एकदा त्याच संघाच्या नावे होता. निश्चितपणे एक अभिनंदनीय गोष्ट आहे. आपण पाहतोय प्रितेशांचा पुढचा मारा पुन्हा एकदा प्रहार केलाय. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषे बाहेर षटकार. काय फलंदाजी दीपकदादा वाघे यांची आपण पाहतोय. मी म्हटलं होतं हा गुहागरचा निश्चितपणे एक वंडर बॉय आहे. खऱ्या अर्थानं एक चांगला खेळाडू वाडी मर्यादेतून खेळणारा क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचंय चांगलं. खऱ्या अर्थानं आदर्श संघ कसा असावा हे जर कुणाकडून पाहायचं असेल तर तांबडवाडी संघ बघा. 2 खेळाडू मैदानातील बाहेर जात नाही तत्पूर्वी त्यांच्या बॅट घेण्यासाठी त्यांचे सहकार्य आलेत कारण त्यांना कल्पना आहे आपल्याला पाणबुडी कला मंचाला सहकार्य करणं फार गरजेचं आहे. लगेचच त्यांनी आपल्या क्षेत्ररक्षण सजवण्याचा देखील वाटा उचललाय. बघा अशा पद्धतीचं जेव्हा खेळबळीचं वातावरण या मैदानात पाहायला मिळतं तेव्हा मित्रांनो खऱ्या अर्थानं त्या आयोजनाची उंची ही सातत्यानं वाढत असते. मी पुन्हा एकदा या तांबडवाडी संघाचं मनापासून कौतुक करेन की खऱ्या अर्थानं असं सहकार्य या प्रत्येक सामन्यासाठी असणं फार गरजेचं आहे. बघा केवळ 1 मिनिटाचा अवधी घेऊन ते मैदानात उतरलेत. आपलं क्षेत्ररक्षण देखील सजवतायत. आता केरे संघाला विनंती आहे आपले सलामीचं बॅटर आपण मैदानात पाठवायचं आहे. विजयासाठी धावांचं लक्ष आहे 49. दीपक वाघे दादा आपलं अभिनंदन करावं लागेल. 10 चेंडू आणि 43 धावा. काय फलंदाजी केली. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपण. 10 चेंडू 43 धावा. एक विस्फोटक अशी फलंदाजी दीपकदादा वाघे यांच्या फलंदाजीतून आपण पाहिली. आतापर्यंतच्या स्पर्धेतील एक सर्वात विस्फोटक फलंदाजी आपण सामना पाहतोय. पंचाला देखील आपण थंड पेय याची व्यवस्था आपण केली आहे. पंच देखील आज 2 दिवस सातत्यानं ह्या मैदानामध्ये चांगलं असं आपलं योगदान देत आहेत कारण पंच असतील तर या स्पर्धेचं नियोजन चांगल्या पद्धतीने वाढतं कारण अनुभवी पंच MCA पंच आपण या स्पर्धेसाठी आपण पात्र ठेवलेत आणि खऱ्या अर्थाने त्यांची भूमिका देखील चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. बघा पुढील सामना आहे शिवशक्ती संघानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण घेतलंय. बघा ह्या इनिंग संपल्यानंतर आपण त्वरितच सज्ज राहायचं आहे. शक्ती संघाला माझी एक प्रेमपूर्वक अशी विनंती आहे आपण ह्या इनिंग संपल्यानंतर क्षेत्ररक्षण सज्ज राहायचं आहे. पहिल्याच सामन्यावरती प्रहार केलाय चेंडूला पाठवलंय शिवारेषे बाहेर षटकार. काय फलंदाजी आहे बघा. पंकज मोरे मागच्या सामन्यातील सामनावीराचा किताब पटकावणारा हा खेळाडू केरेगावचा. गोलंदाजचं नाव समीर.
वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघातर्फे पहिलं षटक घेऊन आलाय समीर. धावसंख्या होती 7. पंकज मोरे चांगला प्रहार केला होता पहिल्या चेंडूवरती षटकार. निश्चितपणे आपल्या विजयाची आशा त्यांनी जिवंत ठेवली, कारण कल्पना 2 षटक आहेत. आता 12 चेंडूमध्ये 49 धावा करायच्या म्हणजे जवळपास 24.5ची सरासरी आहे. आणि बघा 24.5च्या सरासरीने खेळताना प्रत्येक षटकामध्ये 24 ते 25 धावा येणं फार अपेक्षित आहे. पुन्हा एकदा प्रहार केलाय. निश्चितपणे चेंडू उंच आहे आणि हा मात्र झेल टिपला जातोय. मोठा झटका या ठिकाणी बसतोय केरे संघाला. प्रितेश रांबळ यांच्या रूपात प्रितेश रांबळ या ठिकाणी बाद होतोय. पहिला झटका केरे संघ आपण पाहिलात, एक चांगला तरुणाईचा भरणा असलेला संघ. मागील सामन्यात या संघाचं अनेकांकडून कौतुक झालं, कारण अंजलीवेल सारख्या संघाला त्यांनी या स्पर्धेतून बाद केलं होतं. पाहूया आता त्यांच्या समोर एक मोठा तगडा संघ आहे, तो तांबडवाडी तवसाळ. हा देखील एक मजबूत संघ आहे. स्ट्राईकला आलाय नवीन फलंदाज येलोंडे, अभिषेक येलोंडे. वैयक्तिक कोट्यातील अभिषेक काय प्रहार केलाय बघा. चांगली फलंदाजी आणि हा षटकार पुन्हा एकदा पंकज दाखवून देतोय की माझ्या ताकद आहे, की मी माझ्या संघाला चांगल्या पद्धतीनं एका जिंकण्याच्या आशेवरती नेऊन ठेवू शकतो. मागील सामन्यात देखील त्यांनी सज्ज केलं होतं, दाखवून दिलं होतं की माझा संघर्ष हा कायम जारी राहील. पंकज मोरे बघा, फारसा अनुभव नाहीये, फार कमी वयात या टेनिसमध्ये पदार्पण आहे, परंतु असेच का मोठ्या खेळपट्टीवरती खेळताना चांगली फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा पाहतोय आपण, परंतु या ठिकाणी पंकज मोरेला मोठा झटका मिळतोय. पंकज मोरेच्या रूपानं चंडिका केरे संघाला या षटकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या 14. एक फलंदाज निश्चितपणे तांबूत परतले 2 झटके आतापर्यंत केरे संघाला. नवीन फलंदाज मैदानात सज्ज होतोय रितेश रांबाडे. नवीन फलंदाज रितेश रांबाडे. अभिषेक पाहूया, मूर्ती लहान आहे, त्याची कीर्ती महान आहे, काय करतोय ह्या सामन्यामध्ये. परंतु वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघातर्फे दुसरा षटक घेऊन येतोय कैलास. अचूक झेल टिपला या ठिकाणी. पहिला चेंडूवरती पहिला झटका या ठिकाणी कैलास यांच्या गोलंदाजीवरती निश्चितपणे मिळतोय. केरे संघ आपण पाहिलात, पंकज ज्याच्याकडे षटकार मारण्याची मोठी क्षमता होती, परंतु पंकज झेलबाद झाला. नरेश नवीन फलंदाज स्ट्राईकला, पाडण्याचा प्रयत्न जरूर. पुन्हा एकदा झटका मिळतोय केरे संघाला. एका पाठोपाठ एक खेळाडू या ठिकाणी तंबूत परततायत. नवीन फलंदाज मैदानात सज्ज होतोय शुभम. चला फास्ट मध्ये चांगलं असं सहकार्य गरजेचं आहे. आता यानंतर शिवशक्ती भातगाव संघ आपण एका मिनिटात मैदानात यायचं आहे. आपलं नक्कीचपणे या ठिकाणी मी कौतुक करेन, कारण वेळेला फार महत्व आहे आणि यासाठी मी आपणास एक माझ्या मंडळाच्या वतीने विनंती करतोय की आपल्याला पुढील सामने चांगल्या कमी अवधीमध्ये खेळवायचे आहेत. पुन्हा एकदा अचूक मारा आणि पंचांचे दोन्ही हात स्थिरावत आहेत. वाईडचा इशारा आपण पाहतोय. एक पुन्हा एकदा अतिरिक्त धाव कैलास यांच्या गोलंदाजीतून. धावसंख्या वाढले, धावसंख्या पोहोचते 14 वरती. विजयासाठी 49 धावांचं लक्ष, 15 धावसंख्या. आणि पुन्हा एकदा झेलबाद. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय तांबडवाडी संघ. एका पाठोपाठ एक झटके मिळतात ते चंडिका केरे संघाला.
चंडिका केरे संघाला पुन्हा एकदा झटका. नवीन फलंदाज मैदान तो आशिष रामबाडे. डावखुरा फलंदाज आहे केरे संघाचा. आशिषकडे देखील चांगली क्षमता आहे की माझ्याकडे देखील चौकार आणि षटकार बाळण्याची क्षमता आहे, परंतु थोडासा विजय मात्र जातोय काहीसा तांबडवाडी संघाकडे, कारण आता दुसऱ्या षटकातील अंतिम षटकातील उर्वरित चेंडू शिल्लक आहे आणि याच्या चेंडूमध्ये किती चौकार पहा. तरी देखील कैलाशाची चांगली गोलंदाजी आहे. कैलाशला देखील माहिती आहे की आपण प्रत्येक चेंडू हा चांगल्या पद्धतीने हाताळायचा आहे आणि म्हणून पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या थांबली फक्त ती 15 वरती. विजयासाठी 49 धावांचं उद्दिष्ट आहे. या आव्हानाचा या ठिकाणी पाठलाग करताना अंतिम षटक. पुन्हा एकदा फलंदाज पाहत होतोय. नवीन फलंदाज जरा फास्टमध्ये यायचं मैदानात कृपया. यानंतरचा सामना असणार आहे शिवशक्ती भातगाव विरुद्ध बाबरवाडी क्रिकेट संघ तवसाळ. नाणेफेक झाले. शिवशक्ती संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि हा सामना संपतोय. थँक्यू सो मच. मी केरे संघाला विनंती करेन की आपण या ठिकाणी उपस्थित राहून आपला सहभाग सन्मान चिन्ह या ठिकाणी स्वीकारायचं आहे.